नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संख्या आणि संख्या पद्धती म्हणजे नंबर अँड नंबरिंग सिस्टम काय आहे आणि त्याची गरज का पडली याचं आपण एक उदाहरण घेऊया. जवाहर नवोदय विद्यालयाच्या गणित या विषयामध्ये हा सर्वात पहिला चॅप्टर आहे. आता गणित म्हणजे भीती, गणित म्हणजे दडपण, ही एक आपल्या सर्व विद्यार्थ्यांची एक समज आहे. जे जे घाबरतात गणिताला त्याचं कारण काय? त्यांना आकडे पाठ होत नाहीत. 1 2 3 4 आपण लहानपणी शिकलोय. बट 1 into 2 किंवा ह्यामध्ये ह्या चार मुख्य क्रिया आल्या. कोणत्या क्रिया आल्या? चार. या बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ऍडिशन, मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन अँड डिव्हिजन. आणि त्यातला डिव्हिजन तर सर्वात जास्त खतरनाक. याची भीती आपल्याला वाटते. पण का असं? याचं कारण काय? याचं कारण आहे की आपल्याला माहितीच नाही की याला कसं खेळायचं. आता जर तुम्हाला मी फुटबॉल दिला तर फुटबॉल तुम्ही खेळणार का? कारण फुटबॉल जरा सॉफ्ट असतो, लागत नाही. त्या उत्तरित जर तुम्हाला मी क्रिकेटचा बॉल दिला रफ, जो मेन वापरला जातो, तुम्ही त्याने खेळणार नाही. का नाही खेळणार? कारण तो जोरात लागतो. बट याच्यामुळे कोणी क्रिकेट खेळणं सोडतं का? इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर हाच बॉल वापरतात. का? कारण त्या बॉलची त्यांना माहिती झाली कसा हाताळायचा. जर तो जोरात आला तर कॅच पकडताना कसा हात मागे करायचा ज्याने कमी लागेल. जर एखादा बॉल जोरात येतोय, तुम्ही असं पकडताय किंवा असं पकडताय, तर तुम्हाला खूप जोरात लागेल. बट त्याच बॉलला जर तुम्ही असं करून पकडलं, कमी स्पीड मध्ये पकडला, त्याची गती कमी करण्याचा प्रयत्न केला, दोन्ही गोष्टी सेमच होत्या. काय केलं तुम्ही? तुम्ही फक्त त्याला वेगळ्या प्रकारे हाताळलं. तीच टेक्नॉलॉजी किंवा तेच तंत्रज्ञान आपल्याला शिकायचंय. नंबर आणि नंबरिंग सिस्टम. गणिताची जी सुरुवात आहे ती कुठून होते? संख्यांनीच होते ना. तर या संख्याच आपल्याला शिकायच्या आहेत. तर संख्यामध्ये मुख्यतः जर तुम्ही 5वी मध्ये, 5th क्लासमध्ये आहात, तर तुम्हाला नंबर शिकण्यासाठी मेनली फक्त 6 प्रकारचे नंबर शिकायचे सध्या. प्रकार. प्रकार म्हणजे काय? वर्गवारी, डिवाइड केलंय तुम्ही त्या नंबर्सला. आता हे नंबर्स कसे असतात? करेक्ट आहे. आणि नंबरची गरज का पडली? कदाचित तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तरी पण आपण एकदा पुन्हा सांगू. नंबर्स म्हणजे काय? हे बघा, सुरुवातीला जेव्हा नंबर्स नव्हते तेव्हा लोक कशा वस्तू मोजायचे? आता वस्तू म्हणजे काय? काही उदाहरण द्या. वस्तू म्हणजे असं समजा तुम्ही की तुमच्याकडे आता सध्या गाई, आपण सगळे महाराष्ट्रातले, आपल्या सर्वांचा वडिलोपार्जित जो धंदा आहे तो शेती आहे. बहुतांश जणांचा शेती आहे. शेती म्हणजे आपल्या सगळ्याकडे गुरे आली, गायी आल्या, म्हशी आल्या, शेळी, बकरी आल्या. ठीक आहे. तर आता मला सांगा, पूर्वीच्या काळात जेव्हा शेतकरी खूप मोठे मोठे होते, म्हणजे प्रत्येकाकडे कमीत कमी 2-2, 4-4, 10-10 एकर, 100-100 एकर जमिनी होत्या, तेव्हा साहजिक प्राणी पण जास्त असतील. प्राणी जास्त असतील तर मग त्यांना सगळ्यांना चारा आणायचा कुठून? त्यावेळेस शेतकरी काय करायचे? गुरांना चरण्यासाठी, गाई म्हशींना चरण्यासाठी डोंगरात घेऊन जायचे, कोणी जंगलात घेऊन जायचं, कोणी एखादी अशी पडीक जमीन असते तिथे खूप गवत वाढलेलं असतं तिथे घेऊन जायचे, बरोबर? तर मग त्यांना सकाळी समजा त्यांच्याकडे 100 शेळ्या आहेत किंवा 100 म्हशी आहेत, 100 गायी आहेत. ते गेले डोंगरावर घेऊन, जंगलात घेऊन, आणि वापस येताना 99 आले. त्यांना कसं कळणार? त्यांना तर 1 2 येत नव्हते किंवा 1 2 3 4 नंबर्स येत नव्हते. तर त्यावेळेस ते कसे करायचे? समजा हा तुमचा घर किंवा गोठा आहे, इथं सगळे प्राणी बांधलेले आहेत आणि हे झालं जंगल. तर त्यावेळेस काय करायचे? एक रांजण. रांजण म्हणजे काय? मोठा माठ असतो, त्याच्यामध्ये पाणी भरून ठेवलेलं असतं. ठीक आहे. तर त्या रानामध्ये ना, इथं समजा एक प्राणी तुमचा, एक एक गाय किंवा एक शेळी किंवा एक बकरी बाहेर पडली, तर याच्यामध्ये ना एक एक खडा टाकायची. दुसरी बकरी बाहेर पडली तेव्हा काय करायचे? 2 खडे टाकायचे, म्हणजे अजून एक खडा टाकायचे. तिसरी बकरी बाहेर पडली, 3 खडे टाकायचे. मग यानुसार जेवढे जेवढे प्राणी बाहेर पडतायत गोठ्यातून तेवढे खडे या रानामध्ये टाकले जायचे. याच्यात तुम्हाला 1 2 यायची गरज आहे का? नाही. एक शेळी बाहेर आली, एक खडा उचला टाका. दुसरी शेळी बाहेर आली, दुसरा खडा उचला टाका. इथपर्यंत सगळं सिंपल आहे, करेक्ट आहे. आता मला सांगा, जेवढे प्राणी जंगलात गेले आणि सायंकाळी ते चरून वगैरे वापस आले, एक प्राणी तुमच्या गोठ्यात वापस आला, तुम्ही यातला एक खडा बाहेर काढा. दुसरा प्राणी तुमच्या गोठ्यात वापस आला, दुसरा खडा बाहेर काढा. तिसरा प्राण्याला तिसरा खडा बाहेर काढा. चौथा प्राण्याला चौथा खडा बाहेर काढा. आता इथं तुम्हाला सगळे खिचडी दिसत असेल म्हणून मी एक फ्रेश फिगर काढतो. आता जेव्हा याच्यामध्ये 3 कंडिशन आहेत, 1 2 3, 3 स्थिती आहेत. 3 स्थिती कोणत्या? आता तुमचे जेवढे प्राणी गेले होते तेवढे आले म्हणजे काय होणार? हा रांजण पूर्णपणे रिकामा होऊन जाणार. पहिली कंडिशन, पहिली स्थिती समजली तुम्हाला?
जेवढे प्राणी गेले होते जर तेवढेच वापस आले तर रान पूर्ण रिकामा होणार आणि सगळे प्राणी आत येणार. दुसरी परिस्थिती काय? दुसरी परिस्थिती, तुमचे सगळे प्राणी आले तरी पण या रानामध्ये 2 खडे जसले तसे पडलेले आहेत. याचा अर्थ काय? की तुमचे 2 प्राणी कमी आलेत. म्हणजे हे 2 खड्याचे जे 2 प्राणी आहेत ते कमी आलेत. ते का कमी आलेत? एक तर ते कुठेतरी भरकटलेत. दुसरं जंगलातल्या हिंस्र म्हणजे वाघ, सिंह या प्राण्यांनी त्यांना मारून खाल्लं. आणि तिसरं म्हणजे काय? तिसरं काही कारण असू शकतं. ते नदी किनारी कुठे थांबले असतील पाणी प्यायला, ते आलेच नाही आपल्यासोबत किंवा ते मागं कुठं आहे. बरोबर? ही झाली दुसरी सिच्युएशन. आता तिसरी सिच्युएशन. तिसरी सिच्युएशन म्हणजे काय? तुमचे खडे संपलेत रानातले. तरी पण तुमच्याकडे 2 गायी अजून बाकीच राहिल्या. याचा अर्थ काय? की तुमच्याकडे 2 गायी बाकी आहेत. म्हणजे तुमच्या गायी व्यतिरिक्त कोणत्यातरी 2 गायी एक्स्ट्रा आलेल्या आहेत तुमच्याकडे किंवा 2 जनावरं एक्स्ट्रा आली आहेत. अशीच नंबरिंग सिस्टम आपली सुरुवात झाली. म्हणजे जेव्हा तुम्हाला मोजता येत नव्हतं तरीही नंबर्स चालू झाले. ही आपल्या संख्यांची गरज किंवा नंबरची गरज तेव्हा पडली. ठीक आहे. आता संख्यांना आपण मूळतः 6 प्रकारमध्ये जे तुमच्या 5वीच्या पाठ्यक्रमात आहे 6 प्रकारे 6 टाइप्स ऑफ नंबर आपण समजणार आहोत. हे 6 प्रकारचे कोणते? यापेक्षा जास्तही आहेत पण 5वीच्या सिलेबसमध्ये हे 6 प्रकार आहेत. हे 6 प्रकार कोणते आहेत? नॅचरल नंबर, होल नंबर, ऑड नंबर्स, इव्हन नंबर्स, प्राईम नंबर, कंपोजिट नंबर. हेच मराठीमध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या आणि संयुक्त संख्या. हे काय आहे समजूयात आपण. नैसर्गिक संख्या सगळ्यात पहिली प्रकार नैसर्गिक किंवा नॅचरल. नैसर्गिक संख्या किंवा नॅचरल नंबर्स. नॅचरल नंबर्स काय? आता जर मी तुम्हाला सांगितलं तुम्ही बाहेर जा, घराच्या बाहेर जा आणि मोजा झाडावरती किती पक्षी आहेत. जर तुम्ही झाडावर जो पक्षी मोजलाय तर तुम्ही चालू कुठून करणार? पहिल्या पक्षाला कोणता नंबर देणार? 1 2 3 4. म्हणजे तुम्ही मोजण्याची सुरुवात कुठून करता? नेहमी 0 पासून करता का? 0 पासून करता का? नाही, तुम्ही सुरुवात करतात 1 पासून. सो 1 2 3 4 5. या संख्या कधीच संपत नाही. तुम्हाला जर एखाद्याने विचारलं की सगळ्यात मोठी संख्या सांगा, कोणी म्हणाल 1 करोड. 1 करोड एक त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे. 2 करोड त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे. 3 करोड त्याच्यापेक्षा. कोणी म्हणेल 100 करोड. 200 करोड त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे. कोणी म्हणेल 500 करोड. 1000 करोड त्याच्यापेक्षा मोठी संख्या आहे. कोणी म्हणाल 1 करोड करोड. तर 1 करोड 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 त्याच्यापेक्षा मोठी संख्या झाली. करेक्ट आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठी नैसर्गिक संख्या माहिती नाही आणि ती आहे अनंत. आपल्याला सर्वात मोठी नैसर्गिक संख्या माहितीच नाहीये. बरोबर. बट सर्वात छोटी नैसर्गिक संख्या विचारली तर कोणती असेल? कोणती असेल? 1. कारण आपण नैसर्गिक संख्यांची मोजणी चालू करतो 1 पासून. नैसर्गिक संख्यांनाच मोज संख्या असं म्हणतात. कारण त्या मोजणीला वापरतात किंवा त्यांना काउंटिंग नंबर्स काय म्हणतात? काउंटिंग नंबर्स. ओके. चालेल. इथं तेच लिहिलेलं आहे. नैसर्गिक संख्या. आता इथं खाली व्याख्या वाचा. निसर्गात वस्तू मोजण्यासाठी ज्या संख्यांचा वापर केला जातो त्यांना नैसर्गिक संख्या किंवा मोज संख्या असं म्हणतात. हेच इंग्रजीमध्ये लिहिलेले. नंबर्स युज्ड फॉर काउंटिंग ऑब्जेक्ट्स इन नेचर आर कॉल्ड ॲज नॅचरल नंबर्स अँड ऑल्सो काउंटिंग नंबर्स. ओके. हे बघा उदाहरणे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 2 3 4 5. ओके. चला. दुसऱ्या असतात तुमच्या कोणत्या? पूर्ण संख्या. पूर्ण संख्या म्हणजे कोणत्या? 0 जर नैसर्गिक संख्यामध्ये ऍड केला किंवा नॅचरल नंबर्स मध्ये तर हा जो ग्रुप तयार होईल याला होल नंबर्स म्हणतात. होल नंबर्स म्हणजे काय? आता मला सांगा. आणि झिरोची गरज का पडली? ठीक आहे. मला सांगा. एक ए नावाचा स्टुडंट आहे, त्याला आपण अजित म्हणू. आणि एक बी नावाचा स्टुडंट आहे, त्याला अनिल म्हणू. आता अजितकडे 2 चॉकलेट आहेत आणि अनिलकडे 2 चॉकलेट आहेत. आता अजितने अनिलला 1 चॉकलेट दिले. तर आता अनिलकडे किती चॉकलेट झाले? 3. आणि अजितकडे किती झाला? 1च. आता मला सांगा, अजितने दुसरं चॉकलेटही अनिलला दिलं. आता अनिलकडे किती चॉकलेट होतील? 4. आणि अजितकडे किती चॉकलेट राहिले? तर आपल्याकडे 0 हा कन्सेप्टच माहिती नव्हता कोणाला. करेक्ट आहे. म्हणजे कुणाकडे काही नाही म्हणजे किती.
ही संख्याच कुणाला माहित नव्हती. मग आर्यभट्टनी शोध लावला शून्यचा म्हणजेच झिरोचा. ठीक आहे, बरोबर. झिरो, तो झिरो या नैसर्गिक संख्यामध्ये जर जोडला तर जो जो समूह किंवा जो ग्रुप तयार होतो त्यालाच होल नंबर्स किंवा पूर्ण संख्या असं म्हणतात. जर तुम्हाला विचारलं की सर्वात छोटी पूर्ण संख्या कोणती आहे, सर्वात छोटी पूर्ण संख्या कोणती आहे, तर तुम्ही काय कराल? सर्वात छोटी पूर्ण संख्या 0 आणि सर्वात छोटी नैसर्गिक संख्या 1. ठीक आहे, चालेल. आता तिसरा तिसरा आहे आपला विषम विषम संख्या. विषम किंवा त्यालाच ऑड म्हणतात. आता ऑड म्हणजे काय? आता आपल्याला ऑड संख्या समजण्यासाठी सम संख्या समजावं लागतील. सम किंवा इव्हन म्हणतात. आधी आपण सम संख्या समजू, इव्हन तुम्हाला ऑड ऑटोमॅटिक समजतील. सम संख्या म्हणजे त्या संख्या ज्यांना 2 ने पूर्णपणे भाग जातो. 2, 4, 6, 8 म्हणजे ज्या संख्यांना 2 ने पूर्णपणे भाग जातो, कुठलीच बाकी किंवा कुठलाच रिमाइंडर राहत नाही. आता मला सांगा, 8 ला जर तुम्ही 2 ने डिवाइड केलं तर 2 1 2, 2 4 8. रिमाइंडर काही राहिला का? बाकी काही राहिलं का? नाही. म्हणजे 8 इज अ इव्हन नंबर किंवा समसंख्या. हेच जर तुम्ही 1 ला 2 ने डिवाइड केलं तर 2 0 0 आणि रिमाइंडर किती राहिला? 1. इथं रिमाइंडर राहिला का? हो. म्हणून 1 ही संख्या कोणती आहे? 1 या संख्येला ऑड म्हणतात. काय म्हणतात? ऑड. तर ज्या संख्यांना 2 ने निश्चेष भाग जातो किंवा विदाउट एनी रिमाइंडर पूर्णपणे डिवाइड केला जाऊ शकतो त्या संख्यांना समसंख्या किंवा इव्हन संख्या म्हणतात. आणि विषम संख्या म्हणजे कोणत्या? ज्या संख्यांना भागल्यानंतर रिमाइंडर 1 राहतो. जसं 7 म्हणा, 7 ला 2 न भागलं काय उत्तर येईल? 2 1 2, 2 3 6. रिमाइंडर किती उरला? 1. 7 ला जर डिवाइड केलं तर रिमाइंडर किती उरला? 1. ठीक आहे. आता मी असं अपेक्षित धरतो की डिव्हिजन किंवा भागाकार हे तुम्ही शिकलेले असालच, कारण चौथीमध्ये भागाकार शिकवतात, डिव्हिजन शिकवतात. आता तुम्ही म्हणाल की सर 2 ला मी 2 3 6 का घेतलं, 2 4 8 का नाही घेतलं? तर आपल्याला अशी संख्या निवडायची असते ज्याचा मल्टिप्लिकेशन ही संख्या किंवा याच्यापेक्षा थोडासा कमी व्हायला पाहिजे. बरोबर, चालेल. सम आणि विषम, ऑड आणि इव्हन यामधला फरक तुम्हाला समजला असेल अशी आशा आहे. आता ऑड संख्या ज्या आहेत, विषम संख्या ज्या आहेत, त्या तुम्हाला समजा कुणाला 2 चा टेबल कुठपर्यंत येऊ शकतो जास्तीत जास्त? 2 into 10 20. आता तुम्ही विचारला की सर मला एखादा संख्या आहे 7,48,961, ही संख्या इव्हन आहे की ऑड आहे हे सांगा. कुणाला समजेल का ही संख्या इव्हन आहे की ऑड आहे? करेक्ट. काय करायचं? तुम्हाला फक्त युनिट डिजिट वर जो प्लेस आहे, युनिट प्लेसवर जो डिजिट आहे याची गोष्ट करायची. बाकी सगळ्या संख्येला काही घेणं नाही. युनिट डिजिटवर तुमचं युनिट प्लेसवर कोणता डिजिट आहे? 1. 1 ला तुम्हाला 2 ने पूर्ण भाग जातो का? निशेष नाही. म्हणजे ज्या संख्येचा युनिट डिजिट ऑड आहे ती संख्या ऑड, आणि ज्या संख्येचा युनिट डिजिट इव्हन आहे ती संख्या इव्हन. आता युनिट डिजिट कोणते कोणते पाहिजे ऑड साठी? ऑड साठी पाहिजे 1 3 5 7 9. आणि इव्हन साठी काय पाहिजे? 2 4 6 8 आणि 0 सुद्धा. 0 सुद्धा ज्या संख्येचा युनिट डिजिट 0 आहे ती इव्हनच असणार. ओके, चालेल. सम संख्या, विषम संख्या किंवा ऑड नंबर्स, इव्हन नंबर्स तुम्हाला पूर्णपणे समजले असं मी आशा करतो. आता राहिल्या मूळ संख्या आणि संयुक्त संख्या म्हणजेच प्राईम नंबर्स आणि कंपोजिट नंबर्स. आता हे काय आहेत आणि हे कसे सॉल्व्ह करायचे? करेक्ट. हे बघा, आपण सगळ्यात पहिले घेऊ मूळ संख्या. मूळ आणि संयुक्त किंवा प्राईम आणि कंपोजिट काय असतं? प्राईम म्हणजे काय? आता मला सांगा कोणती एक संख्या, मी उदाहरण घेतो 19 19 ला अशा दोन संख्या सांगा ज्यांनी भाग जातो. 1 into 19 होतं, म्हणजे 19 ला 1 न पण कम्प्लिटली डिवाइड केलं जाऊ शकतं आणि 19 न पण डिवाइड केलं जाऊ शकतं. या व्यतिरिक्त याला कुठला तिसरा फॅक्टर आहे का? अशी कोणत्या दोन संख्या आहेत का ज्याचं मल्टिप्लिकेशन 19 येईल? नाही, माझ्या माहितीत तर नाही.
17, 1 into 17, 17 येतं. अजून कोणती संख्या आहे का? नाही. तर अशा संख्या ज्यांना फक्त 1 आणि ती स्वतः 1 आणि ती स्वतः 1 आणि ती स्वतः 1 अँड द नंबर इटसेल्फ या दोनच नंबरने डिवाइड केलं जाऊ शकतं, त्या संख्यांना मूळ संख्या किंवा प्राईम नंबर्स म्हणतात. ओके, चालेल. तर आता मला सांगा, मूळ संख्या किंवा प्राईम नंबर्स म्हणतात. एक एक या संख्येला एक 1 into 1 ना, मग ह्या दोन्ही संख्या सेमच झाल्या ना. म्हणजे ज्या संख्येला 1 आणि ती संख्या सोडून दुसऱ्या संख्येने भाग जात नाही त्या संख्येला मूळ म्हणतात. तर हिला 1 सोडून हिला स्वतः आणि 1 ह्या दोनच संख्यांना भाग जातो, त्याच्यामुळे 1 ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही. एक ही संख्या मूळही नाही संयुक्तही नाही. 1 is not prime nor composite. समजलं? एक ही संख्या प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही. बरोबर, हे ध्यानात ठेवा. तुम्हाला जर विचारलं तर कोणती नैसर्गिक संख्या मूळही नाही आणि संयुक्तही नाही, कोणत्या नॅचरल नंबर इज नायदर प्राईम नॉर कंपोजिट, तर इट इज 1. ओके, आता दुसरी संख्या घ्या. दुसरी संख्या घ्या 2. 2 ला कोणत्या कोणत्या संख्यांनी भाग जातो? 1 2 into 1. या व्यतिरिक्त तिसऱ्या कोणत्या संख्येने डिवाइड केलं जाऊ शकतं का 2 ला? दुसऱ्या कोणत्या टेबल मध्ये 2 येतो का? नाही. सो 2 इज द मूळ किंवा प्राईम नंबर. आणि एक ध्यानात ठेवा, 2 ही एकमेव समसंख्या आहे जी प्राईम आहे. 2 ही एकमेव समसंख्या. 2 इज द ओनली इवन नंबर विच इज प्राईम. ध्यानात ठेवा. आता घ्या 3. 3 म्हणजे काय? आता घ्या संख्या, दुसरी संख्या घ्या 3. 1 विथ प्राईम किंवा कंपोजिट. कंपोजिट म्हणजे संयुक्त आणि प्राईम म्हणजे मूळ. जसं आपलं क्लिअर आहे, एक प्राईमही नाही आणि कंपोजिटही नाही. 2 काय? 2 प्राईम आहे, कंपोजिट नाही. 3 3 ला 3 चे जर फॅक्टर्स केले, तुम्ही 3 चे जर अवयव पाडले, तर 3 into 1 सोडून अजून कोणता अवयव तयार होतो का? किंवा 3 चे फॅक्टर होतात का कोणते? नाही. म्हणजे 3 आणि 1 या संख्या सोडून अजून कोणत्या संख्येने 3 ला भाग जातो का? नाही. सो 3 इज ऑल्सो प्राईम. म्हणजे 3 ही सुद्धा काय आहे? मूळ संख्या आहे, ती कंपोजिट नाही. 4 4 ला 1 into 4 या व्यतिरिक्त कोणते फॅक्टर्स आहेत का? हो आहे ना, 2 into 2. म्हणजे 4 ला 1 4 आणि 2 या 3 संख्यांनी भाग जातो. सो 4 इज द कंपोजिट नंबर. 4 ही संख्या मूळ नाही. 4 ही संख्या कोणती आहे? संयुक्त. जर तुम्हाला विचारलं सर्वात छोटी संयुक्त संख्या कोणती, सर्वात छोटी विच इज द स्मॉलेस्ट कंपोजिट नंबर, तर त्याचं उत्तर काय असेल? 4. ध्यानात ठेवा. इथून पुढचं तुम्ही मला वाटतं कराल. 5 ला 1 आणि 5 सोडून कोणत्या संख्येने भाग जातो का? नाही. सो 5 इज ऑल्सो मूळ. 5 इज ऑल्सो प्राईम नंबर. 6 ला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातो? 1 ने जातो. 2 2 3 ज 6 होतं, 3 2 ज 6 होतं आणि 6 1 ज 6 होतं. 4 संख्यांनी भाग जातो. सो 6 इज ऑल्सो कंपोजिट नंबर. प्राईम आणि कंपोजिट पण तुम्हाला समजलंय. आशा आहे तुम्हाला सर्व काही समजलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर प्लीज तुम्ही कमेंट करून विचारा. थँक्यू व्हेरी मच.